अंतिम टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच कल डोंबिवलीमधील पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्याचा आरोप करत शिवसेना व भाजप आपसात भिडलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पूर्व परिसरातील आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी प्रत्येकी पॅकेटमध्ये 2000 रुपये वाटल्याचा आरोप करत या ठिकाणचे जे उमेदवार आहेत नितीन पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा आरोप करत या ठिकाणी त्यांना पकडून ठेवलं होतं। मात्र या ठिकाणी त्यानंतर भाजप पदाधिकारी या ठिकाणी आले आणि जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी आलेले आहेत। सध्या वरतीचे आहे तणावाचं वातावरण आहे आणि नेमके हे पैसे कुठे कशासाठी आणलेले आणि हे कोणाला देण्यासाठी आणलेले याचा तपास जो आहे तर निवडणूक अधिकारी असतील किंवा संबंधित पोलीस अधिकारी असेल यांच्याकडनं तपास सुरू आहे। मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत 29 प्रभाग क्रमांक आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी लढत आहेत आणि याच लढतीमध्ये अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप होऊन या ठिकाणी आत्तापर्यंत 40 ते 50 हजार कॅश आणि त्याबरोबर काही इनोलपचे पॅकेट हे पण भेटल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेत। सध्या यावरती पोलीस जो आहे तो आपला तपास करतायत की नेमके हे पैसे कुठले होते कशासाठी आणलेले। मात्र या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी या परिसरामध्ये आता तणावाचं वातावरण दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।